वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय वचने 5 ते 9. योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय वचने 5 ते 9. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देवाने प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्या समोर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. देवापासलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याची 5 ते 9 वचनं वाचलेली आहे. या पवित्र वचनांतून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. विशेष करून या वचनामध्ये योहान सांगतो की जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. या ठिकाणी योहान एक महत्वाची गोष्ट सांगत आहे आणि ती म्हणजे जो संदेश आम्ही त्याच्यापासून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासून ऐकलेला आहे तोच संदेश आम्ही तुम्हाला विदित करत आहे किंवा तो मी तुम्हाला सांगत आहे. ख्रिस्त येशूने जे शिकवले आहे आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना म्हणाला की मी जगाचा प्रकाश आहे. आणि या ठिकाणी तो संदेश देत असताना योहान म्हणतो की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी
मुळीच अंधकार नाही. देव हा प्रकाश आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश म्हणून आला. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योहान शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो मुळीच अंधकारात चालणारच नाही, तर त्याच्या ठायी जीवनाचा प्रकाश राहील. आणि हा संदेश किंवा ही पवित्र वचनं योहानाने येशू ख्रिस्ताकडून प्रत्यक्ष ऐकलेली होती. येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. आणि तो योहान या वचनामध्ये सांगतो की देव प्रकाश आहे आणि जो कोणी त्याला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जो कोणी अनुसरतो, त्या ख्रिस्ताचा जो कोणी स्वीकार करतो, त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो अंधारात चालणार नाही. त्याच्या ठायी कोणत्याही प्रकारचा अंधार किंवा कोणत्याही प्रकारचं पाप राहणार नाही, कारण देव प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये सर्व अंधकार नाहीसा केला जातो. आणि या कोणत्या प्रकाशाविषयी आणि कोणत्या अंधाराविषयी सांगत आहे? येशू ख्रिस्त हा मला आणि तुम्हाला पापांची क्षमा देण्यासाठी या जगामध्ये आला. 2000 वर्षापूर्वी तो मानवी देह धारण करून आला. ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्या दिवशी त्या मेंढपाळांनी मोठा प्रकाश पाहिला. त्या तारणाऱ्याचा प्रकाश त्यांनी पाहिला. तो तारणारा प्रत्यक्ष या भूतलावर आला आणि त्या मेंढपाळांनी तो मोठा प्रकाश पाहिला. आणि त्या प्रकाशामध्ये असताना त्यांचं सर्व प्रकारचं भय भीती देवाने दूर केली. आणि त्या प्रकाशाविषयी या ठिकाणी योहान सांगत आहे. अंधार म्हणजे पाप आणि पापाला क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आपण 7व्या वचनामध्ये पाहतो की त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून मुक्त करतो. येशूचं रक्त आपल्याला पापापासून मुक्त करतो. तो मुक्ती देण्यासाठी या जगामध्ये आला. आणि 9वं वचन सांगतं की जर आपण आपली पाप पदरी घेतली तर तो परमेश्वर विश्वसनीय आहे, आपल्या पापांची क्षमा करेल, म्हणजे त्या अंधकारातून काढून आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये आणेल. यासाठी की आपण प्रकाशाची प्रजा म्हणून या जगातलं जीवन जगावं आणि प्रकाशाच्या प्रजेसारखं जीवन जगावं. आणि यासाठीच या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की देव प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्या जगाचा प्रकाश म्हणून या जगामध्ये आला. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो अंधारात चालणार नाही, कारण तू त्याला जीवनाचा प्रकाश प्राप्त करून दिलेला आहे. आणि तो प्रकाश तो आम्हाला दिला, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. ख्रिस्त येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पूर्ण भाव ते मृत तीरीन बीना प्रभूच चालवील पार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान सर्वस्वी प्रभूच स्वतः चालवी. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.